बोला भारत माता की। आवाज बहुत कम आ रहा है। खाना खा के आए ना सब लोग? जोर से नारा लगाओ। बोला भारत माता की। बोले सो निहाल, बोले सो निहाल। वाह, बढ़िया। आज बाल शौर्य दिन। मराठीत बोलू का हिंदीत बोलू? हा, आधे मराठी आधे हिंदी। बाल शौर्य दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित पंजाबहून खास करून या ठिकाणी आलेले माननीय हरभजन सिंगजी, आपले या विभागाचे लाडके खासदार प्रतापभाऊ पाटील, माननीय डॉक्टर विजय सतबीर सिंगजी, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राम पाटील, या ठिकाणचे जिल्हाधिकारी, सीओ, सर्व अधिकारी। वेळ खूप कमी आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेतली, मी सगळ्यांची माफी मागतो। पण मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझ्यासोबत बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, 9 जानेवारी 2022 या रोजी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान यांनी बाल शौर्य दिन हा या ठिकाणी घोषित केला। आणि याचं कारण आपल्याला माहित आहे। हा दिवस आपण का मनवतो, हा बाल शौर्य दिवस का साजरा करतो, तर या मागचं कारण सतबीर सिंगजी यांनी सांगितलं, खासदारांनी या ठिकाणी सांगितलं। आपले आदरणीय गुरु गोविंद सिंगजी यांचे साहेबजादा जोरावर सिंगजी आणि साहेबजादा फतेह सिंगजी या 2 लहान मुलांनी दिलेलं बलिदान याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। म्हणजे मुघलांशी लढताना तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा नाहीतर तुम्हाला आम्ही मारून टाकू अशी धमकी त्यावेळेला मुघलांनी दिली। परंतु आपला धर्म, आपलं राष्ट्र हे सर्वप्रथम आहे, यापेक्षा आम्हाला कुणी मोठं नाही असं असताना की त्या 2 लहान मुलांना, साहेबजाद्यांना गुरु गोविंद सिंगांच्या 4 भिंतीमध्ये त्या ठिकाणी पुरलं गेलं। अगदी नाकापर्यंत श्वास घेईपर्यंत ज्या वेळेला भिंत पुजायची राहिलेली होती त्यावेळेला पुन्हा त्यांना विचारलं की तुम्ही आमचा मुस्लिम धर्म स्वीकारा नाहीतर आम्ही तुम्हाला या भिंतीमध्ये बंद करून तुम्ही लगेच त्या ठिकाणी मराल। परंतु दोघांनी त्याला नकार दिला। प्राण गेले तरी चालतील पण आम्ही या ठिकाणी मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही। आणि म्हणून देशासाठी, धर्मासाठी त्यांनी आपल्या प्राणांची सुद्धा आहुती दिली। आणि म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे, आपल्यासाठी महत्वाचा आहे, सर्वांसाठी महत्वाचा आहे, या देशासाठी महत्वाचा आहे। आणि त्याचबरोबर साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग हे 9 आणि 7 वर्षाचे, त्यांचं काही वय नव्हतं परंतु हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांना वीरमरण त्या ठिकाणी आलं। शत्रूशी लढताना त्या ठिकाणी ते मारले गेलेत। आणि म्हणून आपले 4ही मुलं गुरु गोविंद सिंग यांचे साहेबजादे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। मित्र, हे देशासाठी झालं, हे धर्मासाठी त्यांनी केलं। आणि म्हणून आजचा दिवस हा बाल शौर्य दिवस म्हणून आपण साजरा करावा असं पंतप्रधानांना त्या ठिकाणी वाटलं। या देशामध्ये पहिल्याशे पंतप्रधान आहेत की त्यांना वाटलं की ह्या 4 जणांचे जे जीव गेलेत, यांनी जे बलिदान दिलं हे व्यर्थ होता कामा नये। आणि म्हणून या सगळ्या देशाला एक मिसाल आहे। आपण सर्वांनी यातून काहीतरी घेण्यासारखं आहे, प्रेरणा घेण्यासारखी आहे की या दिवशी आमच्यासारखे लहान लहान मुलं देशाच्या संरक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे। आणि म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे। मित्र, तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही उद्याचे भारताचे भावी नागरिक आहात, तुमच्याकडून देशाला भरपूर अपेक्षा आहे। आज आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत, आता आपण पारतंत्र्यामध्ये नाही। आपल्याला कुणाशी लढायचं नाही, आपला तर शत्रू पण नाही, जे आहेत ते आता कुठे कुठे गेलेत, पाकिस्तान, चायना सारखे तर आपल्या वाटेवर कोणी येत नाही। परंतु आपला देश हा जगामध्ये सर्वात युवा देश आहे, सर्वात तरुण देश आहे। 15 ते 25 वयापर्यंत तरुणांची संख्या जगात कुणात जास्त आहे तर ती हिंदुस्थानामध्ये, या भारतामध्ये। आणि म्हणून सर्वात तरुण असलेलं राष्ट्र म्हणून आपला उल्लेख त्या ठिकाणी होतो। परंतु माझी आपल्याला निमित्ताने विनंती आहे की तुम्ही अजून लहान आहात, चांगले संस्कार तुमच्यावर होत आहेत, चांगल्या शाळा तुमच्या या ठिकाणी आहेत, तुम्ही सुशिक्षित व्हाल, डिग्र्या घ्याल, पण त्याचबरोबर सुसंस्कृत व्हा, मोठे होऊन आपल्या आईवडिलांची सेवा करा, त्यांना आपल्यापासून दूर करू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुण राष्ट्र आहे, पण आज आपण काय बघतोय,
काय चाललंय या देशामध्ये? अनेक तरुण आहेत. मी मुंबईसारख्या ठिकाणी राहतो. मी 6 टर्म झाले. मी 30 वर्ष झाले आमदार आहे. बीजेपीचा सगळ्यात सिनियर आमदार मी आहे. पण माझं सगळ्यात मोठं काम काय तर माझं मेडिकल क्षेत्रामध्ये काम आहे. दवाखान्याचं काम माझं मोठं आहे. मी ज्यावेळेला राज्यातले सगळे तरुण बघतो, मी कॅन्सर हॉस्पिटल टाटाचं बघतो, मी जे हॉस्पिटल बघतो, तिथे सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे कॅन्सरच्या पेशंटची? तर तरुणांची आहे. कशामुळे कॅन्सर झाला? ओरल कॅन्सर झाला, तोंडाचा कॅन्सर झाला. आणि तो कशामुळे झाला तर तो तंबाखू खाऊन झालेला आहे. त्या जर्दा जे आहेत ना, माणिकचंद, कमल, सुमन, विमल, गोवा, या सगळ्या तंबाखू खाऊन आता आपली तोंड फाटायला लागलीत. तरुण मुलं मरून चाललेले आहेत, म्हातारे आईबाप जिवंत आहेत आणि तरुण मरून चाललेले आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की जीवनामध्ये एक आज शपथ आपण घेऊया. आज बाल शौर्य दिवस आहे. या शौर्याच्या दिवसाच्या निमित्ताने आपण कधीही आयुष्यामध्ये व्यसन करणार नाही, कधी दारू पिणार नाही, कधी तंबाखू खाणार नाही, कधी सिगरेट पिणार नाही, कुठलंही चुकीचं काम मी करणार नाही. हीच खऱ्या अर्थाने आजची श्रद्धांजली राहील. आणि खरंच आपल्याला मी पुन्हा सांगतो की या इतक्या कमी वयामध्ये जे तुमचे संस्कार होतील ते कायम आयुष्यभर त्या ठिकाणी टिकणार आहेत. तुम्हीच नाही, आपल्या घरी मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल, आपले आई वडील असतील, काका चुलता असेल, ते जरी तंबाखू खात असतील तर त्यांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे, त्यांना सुद्धा थांबवलं पाहिजे. अन्यथा मित्र, तंबाखू कॅन्सर शिवाय त्याला पर्याय नाहीये, मेल्याशिवाय त्याला पर्याय नाहीये. आणि म्हणून आपण ती सर्वांनी काळजी घ्यावी. आपल्या घरात कोणी आई वडील खात असतील तर त्यांना अतिशय दाटून सांगा, ती हिसकून घ्या, फेकून द्या, त्यांना शपथ घाला, पण त्यांना तंबाखू खाऊ देऊ नका. हीच या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आज आपला देश खूप प्रगती करतोय, खूप पुढे चाललेला आहे. तुम्ही या देशाच्या भविष्यात, तुम्ही या देशाला तुम्हाला पुढे न्यायचं आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण कुठे गेलो. आज तो वेळ दूर जाईल की आपण जगामध्ये सर्वश्रेष्ठ होऊ, आपण जगामध्ये सुपर पॉवर होऊ. जगामध्ये सगळ्यात शक्तिशाली राष्ट्र कुठला असेल येणाऱ्या पुढच्या 25 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये, तर तो हा भारत देश असेल, हा हिंदुस्थान असेल. आणि त्यासाठी तुम्ही पुढचे सगळे आधारस्तंभ या देशाचे आहात. तुमच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा या ठिकाणी आहेत. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा विनंती करेल की चांगलं शिक्षण घ्या, सुशिक्षित व्हा, सुसंस्कृत व्हा. आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या सेवेसाठी, आपल्या धर्मासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण त्यासाठी कधीही मागे पाहू नका, कधीही मागे पडू नका. ही आजच्या या बाल शौर्य दिनाच्या निमित्ताने ही खरं आदरांजली या ठिकाणी होईल. गुरु गोविंद सिंगांनी तर पूर्ण आपले संसार, आपला प्रपंच हा सगळा बाजूस आपल्या मुलांचीच आहुती त्या ठिकाणी दिली. त्याची 4ही मुलांची शहादत ही कधी वाया जाणार नाही, कारण त्यांच्या या शहादतीमधून आपल्याला प्रेरणा मिळत राहील. देशातल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक नागरिकाला यातून प्रेरणा मिळत राहील. असे अनेक तरुण स्वातंत्र्य काळात, इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा आमच्या नंदुरबारचा शिरीष कुमार हा 14 वर्षाचा होता. गोळी लागली, प्राण गेले, पण हातातला झेंडा तिरंगा त्याने सोडला नाही. भारत माता की जय म्हणत त्याने आपल्या प्राणाची आहुती त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अतिशय लहानपणापासून या भोसले परिवारामध्ये अनेक जण झालेत की त्यांनी देशासाठी, या स्वराज्यासाठी या ठिकाणी प्राणांची आहुती दिली. आणि म्हणून मित्र, आपल्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही देशाच्या पुढे भावी नागरिक आहात. देश तुमच्या ताब्यामध्ये आता राहणार आहे. तुम्हाला देशाकडे बघायचं आहे, तुम्हाला देशाला पुढे न्यायचं आहे, तुम्हाला देशामध्ये त्याला सुपर पॉवर करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला याच्या बाल शौर्य दिनाच्या निमित्ताने मनापासून खरंच मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्याकडून सुद्धा चांगलं काम देशामध्ये हो, आपल्या आईवडिलांची सेवा हो, आपल्या देशाची सेवा घडो, आपल्या धर्माची सेवा घडो, एवढीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.